मुसळधार पावसामुळे माळकोटे येथे खरीप पिकांचे अतोनात नुकसान। दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे। यामुळे शेतकऱ्यांनी कशाचाही विचार न करता बाजरी, मका, उडीद, सोयाबीन, तूर व मूग यासह अन्य खरीप पिकांची पेरणी केली होती। मात्र पेरणीनंतरचा पंधरवडा वगळता बाकी काळातील सर्वच नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली, म्हणून मोठ्या प्रमाणात पाऊस झाला। त्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। पण याच पावसामुळे खरीप हंगामातील काही पिके वगळता अन्य पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आलेला आहे। या पिकांचे पंचनामा करण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांतून होत आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकोटे येथील लोकमंगल साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या बुद्धप्पा गिरीश सगरे यांची 4 एकर उडीद, भाऊसाहेब मल्लप्पा सगरे यांची 2 एकर ऊस शेती, आमसिद्ध मलकारी गावडे यांचे 1 एकर बाजरी, आनंदकुमार अमोक्षिद्ध थोरात यांची 1 एकर पेरूची बाग यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। पेरणीसाठी आर्थिक तरतूद न झालेल्या शेतकऱ्यांचे पेरणी उशिरा झालेली आहे। अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झालेले आहे। सर्वच पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे। महागडे बी बियाणे खरेदी करून आणि महाग असलेल्या खतांची मात्रा देऊन पिकांची पेरणी केली होती। तसेच पीक चांगले यावे म्हणून रासायनिक औषधांची देखील फवारणी करण्यात आली होती। मात्र अतिपावसामुळे याचा काही उपयोग झाला नाही। अतिपावसामुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्वरित मदत देण्याची मागणी माजी सरपंच मल्लिकार्जुन आमसिद्ध कोठे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी। मी भाऊसाहेब मल्लप्पा सगरे, माळकोटा। पाऊस जास्त झाल्यामुळे माझं ऊसाचं पीक असं नुकसान झालेलं आहे हे तुम्हाला दिसतंय। पाणी येऊन सलग पाण्यामुळे माझं ऊस सर्व वाया गेलेलं आहे। त्यामुळे शासनाला रिक्वेस्ट आहे, जे काय पंचनामा होईल ते आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावं ही माझी विनंती आहे। मल्लिकार्जुन आमसिद्ध कोठे, माझं गाव माळकोटा, मी माजी सरपंच। हे 2 महिन्यापूर्वी पाऊस लावून सगळं पाण्यामध्ये गेलं। पुन्हा शेतकरीजवळ पैसे बी नाही, सगळं किती पीक आहे सगळं हानी झालं। तुम्ही प्रत्यक्ष बघा कसं आहे आमच्या मागा शेती सगळं कसं झालं। हे सगळ्या शेतकऱ्याला मदत करा म्हणून आमची विनंती आहे। माझा नमस्कार। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।